आता वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। वाहतूकदारांच्या संपाचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसायला सुरुवात झालेली आहे। वाहतूकदारांच्या संपामुळे इंधन पुरवठ्यावरती मोठा परिणाम झालाय। परिणामी पेट्रोल पंपांवरती इंधन मिळत नाहीये आणि त्यामुळे काही ठिकाणी स्कूल बसेस आज निघालेल्या नाहीये। पेट्रोल डिझेल उपलब्ध न झाल्यास स्कूल बस बंद राहणार आहे। स्कूल बस मालक संघटना लवकरच निर्णय जाहीर करेल अशी शक्यता आहे। सरकारने लवकरात लवकर हस्तक्षेप करावा अशी विनंती करण्यात येते। तर इंधन तुटवड्यामुळे एसटीच्या फेऱ्या देखील कमी झालेल्या आहेत। वाहतूकदारांनी संप पुकारला, त्यामुळे भाज्यांची आवक घटली आहे। भाज्यांचे दर आता आसमानाला भिडलेले आहेत। और जब तक डीजल नहीं आएगा तो फिर बसें सब बंद हो जाएंगी। अभी विरार वसई वगैरह सब स्कूल चालू हुए हैं और पौधा स्कूल भी सब चालू है, तो वहाँ डीजल है ऑलरेडी। तो जब तक गाड़ियाँ चलेगी, अब डीजल नहीं मिलेगा दोपहर के बाद या जो भी होगा, तो फिर स्कूल बसें भी बंद हो जाएंगी। तो ये सूचना हम सब स्कूल को भी दिए हैं और पेरेंट्स को भी व्हाट्सएप मैसेज में हम लोग भेज देंगे। गवर्नमेंट को जल्दी से जल्दी स्कूल बस के लिए डीजल का प्राप्ति करना बहुत ज़रूरी है। सोलापूर ग्रामीण पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्याच्या कारणावरून राडा झालेला आहे। पेट्रोल पंपावरती मोठी गर्दी झाली, त्यामुळे हा वाद झालेला आहे। अखेर पोलिसांना मध्यस्थी करावी लागली आहे आणि पोलीस बंदोबस्तात पेट्रोल पंप बंद करण्यात आलेला आहे। पाहतोय तशा प्रकारे सोलापूरमध्ये पेट्रोल पंपावरती हा राडा झालेला आहे। मोठी गर्दी या ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी उसळलेली होती आणि त्या दरम्यानच हा राडा झालेला आहे। संपाचा एकंदरीतचा परिणाम सोलापूरमध्ये देखील बघायला मिळाला आहे।